वादग्रस्त कृषी मंत्री कोकाटे यांच्या राजीनाम्यासंदर्भात रात्री उशिरा अजित पवार आणि सुनील तटकरेंची बैठक। अजित पवार लवकर पक्षातील इतर नेत्यांशी करणार चर्चा। मंगळवारपूर्वीच कोकाटे यांच्या राजीनाम्याची शक्यता। मुख्यमंत्री झालो तर प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 ऐवजी 1 लाखांचं अनुदान देईल। मंत्री हसन मुश्रीफांचं विधान। लाडक्या बहिणींमुळे कर्जमाफीसाठी अडचणी येत असल्याची ही अप्रत्यक्ष कबुली। 26,34,000 अपात्र लाडक्या बहिणींचे हप्ते रोखले। महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरेंची माहिती। लाडक्या बहिणींसह इतर योजनांचाही घेत होते लाभ। एकाच कुटुंबात 2-2 लाभार्थी सुद्धा। सरकार ही बिनकामाची गोष्ट। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं नागपुरात मोठं वक्तव्य। राजकारण हा फुकट्यांचा बाजार झाल्याची गडकरींची टीका। संघ आणि भाजपतल्या संघर्षामुळे धनखडांचा राजीनामा। सामनाच्या रोखठोकमधून संजय राऊतांचा थेट आरोप। पंतप्रधान मोदींनीच धनखडांना हटवल्याचाही दावा। गोंदियाच्या गंगाबाई स्त्री रुग्णालयात शिरलं पुराचं पाणी। प्रसूती झालेल्या महिलांच्या वॉर्डातही पाणी शिरल्यानं गैरसोय। रुग्णालयाचं ढिसाळ नियोजन सपाट्यावर। राज्यात विविध धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग। साताऱ्याच्या धोम धरणातील पाणी वाईच्या महागणपती मंदिरात शिरलं। राधानगरी धरणाच्या 2 दारातूनही पाण्याचा मोठा विसर्ग।